मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, आपले स्वहित साधावे, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, शरीराची उत्तम काया, शरीराची उत्तम काया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. तर माऊली साहेब, मला हे सांगा, आता आयुष्यामध्ये तुम्ही तर भरपूर काही हा आणि या चढ उतारामध्ये मला काही गोष्टी जाणवल्या की तुमचं नाव काय म्हटले? माधवराव शेलार मिस्त्री, प्रख्यात आहे मी. अच्छा अच्छा. कसं आहे? तर पंढरपूरला गेलो, पंढरपूर झालं, आळंदी झाली, परत तुम्हाला म्हणतोय मी तुळजापूरच्या देवीला गेलो, आपल्या याला कोणती देवी मोठ्या देवीला पण गेलो, कानिमनाथ मडीला पण गेलो, नारायणपूरला गेलो, एकमुखी दत्त, सगळे देव केले, पण त्याचा उपयोग नाही ना आपल्याला, आपण वंचितच राहिलो ना कडच्यात. कशामुळे राहिले माऊली साहेब? मग आपल्या कोणी लक्ष दिलं नाही. लक्ष करायचं भजन करायचं, मी काय समाधान. माझा प्रश्न पहिला ऐकून घ्या. आता तुम्ही तुमचं जे थोडंसं मनोगत, तुम्ही अमुक देवाला गेले, तीर्थस्थान केले, तुम्हाला काय फायदा झाला नाही? मग नेमका फायदा काय अपेक्षित होता तुम्हाला? असं आपल्याला फायदा अपेक्षित काहीच नाही, फक्त मनाला समाधान, आनंद आणि आपली आवड म्हणून आपण भजन देवाला जातो, भजन करतो, फक्त आवड म्हणून, बाकीचा लाभ त्याचा काही आपल्याला नाही. बघा माऊली साहेब, हा तुम्ही जे सांगताय तुमची सगळी नोंद कॅमेऱ्यामध्ये होते. हा खरं खरं बोलायचं. मग नाही, मग आपल्याला काहीच आशा नाही ना, यांना दिलं पाहिजे, त्यांना काही नको. तुमचा मागाशी एक विषय आला हा की मला काही फायदा नाही झाला, बरोबर आहे. त्या गोष्टीवर लक्ष तुमचं तिथं देतो. अशी तुमची काय इच्छा होती की ते तुम्हाला तो फायदा व्हायला हवा? फायदा हवा होता, तर त्याचा काही फायदा झाला नाही, म्हणजे वंचित त्यातून वंचित राहिली आहे तशीच जागे. बरोबर. मग आता कधी काय व्हायचं, आता संपला विषय आपला अवतार. असं कसं? आता वय झालं आपलं. काय हरकत नाही बरं का. भक्ती मार्गामधून ज्यावेळेस माणूस नीट, माझं म्हणणं आहे का, विठ्ठल विठ्ठल तर करतो भक्ती मार्गामधून, भक्ती मार्ग बरोबर, परंतु भक्ती मार्गामधून ज्यांनी ज्यांनी विठ्ठल केलं, विठ्ठल विठ्ठल म्हटलं, त्याची तर प्रगती कस काय होईल? प्रगती नेमकं जर व्हायची असेल तर ती बौद्धिक पातळीवर प्रगती झाली पाहिजे. आपल्याला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करून काय मिळालं हे नाही. मग विठ्ठल विठ्ठल करून तुम्हाला समाधान तर मिळतंय. हा, समाधान मिळतं. ज्यावेळेस अपेक्षा करता की माझी समृद्धी झाली पाहिजे, माझे विकास झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झालं पाहिजे, आज झोपडी येतं तिचं घर झालं पाहिजे, हे अपेक्षा मी केलीच नाही. आहे तसं मग समाधान, फायदाच नाही. तुमच्या मुद्द्यावर येतो बाबा. मी बोलतो म्हणजे काय असतं, खूप विचारपूर्वक बोलतो. फायदा नाही झाला म्हणजे नेमकं काय म्हणजे आपल्याला काही विचारच केला नाही, फक्त आपण केलं, भजन केलं परमार्थ केला. बरं मिस्त्री, मला काय म्हणायचं माऊली, केलं भजन म्हणून केलं, आवड म्हणून केलं, तुम्हाला काही फायदा झाला नाही. तुमची अपेक्षा होती की काहीतरी तुम्हाला कोणीतरी पुढे आणायला पाहिजे होतं, पण आपण तो लक्ष, किंवा कोणी तुमचे खिशे भरायला पाहिजे होते का, पैसे द्यायला पाहिजे होते का? काही नाही, पैसा नाही, काही नाही आणि काही नको पण आपल्याला. आपण ती आशा केलीच नाही पैशाची. म्हणजे काय होतं माहिती आहे का, फायदा झाला. आता माझ्याबद्दल बी दोन शब्द बोलतो. बोला ना. काय, माझ्या पायाशी लक्ष्मी लोळण घेत होती, मी तिला लुटून दिली. कोणत्या वाईट मार्गाने, चांगल्या मार्गाने, मध्यम मार्गाने, अशा सगळ्या मार्गाने येत होती. परंतु मी माझ्या जीवनामध्ये काही ओळखलं नाही, आपण नाही ठरवलं. माझ्या मनामध्ये ठरवलं. मी परमेश्वराला जाणून घेतलं, समजून घेतलं. मी अनेक देवी देवतांच्या पायऱ्या पण चढलो, माथं सुद्धा टेकवलं, भरपूर मी पण. परंतु प्रत्येकामधून एकच आवाज आला मला. काय आला?
तुझा आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी. बरोबर आहे. म्हणून मी सगळीकडे जाणं बंद केलं. माझ्या अंतर्मनाला जे काही पटलं आणि त्या अंतःकरणाला पटल्यामुळे आपण फक्त जे ऐकतो ना, आपण का काय ही पंढरी आत्मा विठ्ठल, बस एवढंच. त्याचं पुढं काय आहे? हाय तर आपल्यातच देव आत्मा हा विठ्ठल, काय ही पंढरी. आता सगळं काही तर सगळे मी म्हणतो तर बाकीचा बारोडा अभ्यासायची गरज नाही. हा सगळं आपल्या आत्मा शरीरात. आत्मा विठ्ठल, हा. काया ही पंढरी. पंढरी म्हणजे याचा अर्थ तुमच्या आतमध्ये जो वसलेला परमेश्वर जो आहे तो विठ्ठल तो आहे. विठ्ठल आहे. आणि हे शरीर जे बनावट बनवलेली आहे हा हा ही पंढरी आहे. ही पंढरी. मग जातो राहायला इकडे तिकडं हा माझा विषय. तर आपण नाहक जाऊन आपले जीव धोक्यात घालून इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आपण आपल्या मनाला शुद्ध केलं पाहिजे. आपण शुद्ध, मग मी तेच म्हणलं सावध आपण होणे. आपल्या मनाला शुद्ध केलं पाहिजे. आणि तुम्ही मगाशी जो एक अभंग म्हटले होते, मरणाआधी सावध व्हावे, आपले सोहित साधावे, जन्म घालू नये वाया, शरीराचे उत्तम काय. बरोबर. आता पहिली ओळ, जन्म मरणाआधी सावध व्हावे, पहिली मरणा ओळ. सावध. मित्रांनो ध्यानात घ्या, तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, मरणाआधी सावध व्हावे. दुसरी ओळ, आपले सोहित साधावे, आपले सोहित साधावे. आणि आपले स्वहित साधावे. आता स्वहित साधावे म्हणजे याच्यातून काय मरणाआधी सावध तर झालं समजा. झालो. हं? आता ठीक आहे, तुमचं वय जवळजवळ 75-80च्या आसपास 80. गेलं माऊली. 80. 80 तर गेलेलं आहे. आणि त्या मानाने तुम्ही तुमचं आरोग्य तर चांगलं सांभाळलेलं आहे असं तर हा. मला एकंदरीत वाटतं. हा बरोबर. आता आपला मरणाआधी सावध सावध व्हावे. व्हावे, आपले सोहित साधावे. आता आपण दुसऱ्या ओळीकडे जाऊ. हा जन्म हा. आपले स्वहित साधावे. स्वहित. आता मला हा म्हणायचा माऊली साहेब, एवढ्या वर्षापासून तुम्ही पंढरीच्या पालख्या भरपूर केलं. हा वाऱ्या हा पण केल्या. हा, पण त्याचा काही लाभ मिळाला नाही. अनेक देवांच्या पायऱ्या पण जिजवल्या. भरपूर हा आणि तुम्हाला जो इच्छित फायदा जो व्हायला पाहिजे होता तो तुम्हाला आता काही दिसला नाही. दिसला नाही. मग आता तुकाराम महाराजांची दुसरी ओळ जी आहे, कोणती ओळ आहे त्या अभंगातली, सोहित साधावे, जन्म घालू नये वाया, शरीराची. नाही, आपण एक एक ओळीवर चालणार आहे. एक जोडचा हा एक एक ओळीवर चालणार आहे. जन्म घालू नये वाया, वाया, शरीराची. मरणाआधी आधी सावध व्हावे. मरणाआधी सावध व्हावे. झाले, ठीक आहे, झाले, संपला विषय. तुमचं आरोग्य तुम्ही ठेवलेले ठेवलेले सावध झाले. झाले. तुम्हाला काय फायदा झाला ना झाला तो तुम्हाला माहिती काय. दुसरी ओळ काय होती, शरीर स्वहित साधावे. बरोबर. स्वतः हा स्वतःचं हित साधावं. साधावे. मग माऊली साहेब मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही स्वतःचं हित काय साधलं? काय साधलं? काही नाही. काही नाही साधलं. तर रामकृष्ण हरी भजन करणे, बस एवढंच केलं आपण, बाकीचं नाही. तिसरी ओळ काय मग? आता माऊलींनी सांगितलं सोयीत साधा, सोयीत साधावे, मग तर साधता नाही आलं. जन्म घालू नये वाया. म्हणजे आता मला काय म्हणायचं, तुमच्या काळात म्हणजे आज वर्ष तुमचं 80 आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही वारकरी संप्रदायात आले, याची तुम्हाला आवड लागली मला सांगणार का? मी जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून भजनाचे पहिल्यापासून सवय मला पाहिजे. वयाच्या 15 वर्षापासून. वयाच्या पण मित्रांनो वयाच्या 15व्या वर्षापासून हे अगदी भजन कीर्तनामध्ये आहे. परंतु ती आवड तर झाली. बहुतेक त्यांचेवाले तुकाराम महाराजांचे असन, ज्ञानेश्वराचे असन, अभंग भरपूर पाठ आहेत त्यांचेवाले. आणि जिकडं तिकडं त्यांना मागणी आहे, डिमांड याच्यासाठी, टाळ कुटावण्यासाठी आणि पाठीमागं भजन म्हणण्यासाठी. फक्त आता तुकाराम महाराजांची जी दुसरी ओळ आहे, आपण तिथंच येतोय, स्वहित साधावे. मग आता तुम्हाला जो विचारायचा माझा प्रश्न नीट ऐकून घ्या महाराज. वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून तुम्ही या प्रवासामध्ये आला आहे, बरोबर. आणि ह्या प्रवासामध्ये आल्यानंतर तुम्ही जे तुमच्या कानामागून आले, मागून आले, प्रवचनकार कीर्तनकार झाले, ते तुम्ही का नाही केलं? ते आम्ही सोयीत का साधलं नाही? सोयीत नाही साधलं आम्ही. मग तुम्ही चुकले नाही का? हा चुकलो. मग आज ह्या वयामध्ये काय साधायचं आपण? आज ह्या वयामध्ये तुमची शोकांतिका तुम्ही तर बोलून दाखवली, तुम्हाला स्वहित साधता नाही आलं नाही. ठीक आहे, तुम्ही तुकाराम महाराजच झाले, पण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं पण मान्य करा, स्वतःचं हित पण साधा. म्हणजे आपली जी संसार आहे, संसार रुपाई जो गाडा चालतो, त्या गाड्यामध्ये
आपण आपल्या मुलांचं हित पाहिलं पाहिजे, बायकोचं हित पाहिलं पाहिजे, घरदाराकडे पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात हे सर्व काही करून आपण तुम्ही फक्त परमार्थ केला हा पाहिजे. म्हणजे एक संसाराचा गाडा व्यवस्थित गाडा हाकावा हाकावा. आणि बाकीचं काम आता करावं. विषय संपला. विषय आता ठीक आहे, तुमचा ठीक आहे. गाडा संपला, ठीक आहे. हा. तुम्ही आता 80 वर्षात झालेले मुलांच्या हातामध्ये दिलं, दिलेलं आहे. परंतु माझा विषय अजून संपलेला नाही. मी तुकाराम महाराजांच्याच दुसऱ्या त्या ओवीमधील दुसरी ओळ जी आहे, तुका म्हणे आज शेवटचा नाही सोयीत साधावे. तुमच्या कानामागून किंवा तुमच्या एकदम वयाने आज कमी असणारे 10, 15, 20 वर्षाचे तरुण्या प्रवचनकार झालेत, कीर्तनकार झालेत. तुम्हाला असं वाटलं नाही की मी पण व्हावं? वाटत होतं मला सुद्धा, पण आता आपली विषय संपत आला, ताकद संपली, त्याला काय लागत? संपली आहे. त्याला काय लागत? काय लागत मग तो आहे ना. मग मी आता समजा जी बडबड करतात, जशी तुम्ही माझ्याशी चर्चा करतात, हा आता ह्याच आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तुमचं मी समजा कीर्तन बसवलं असं समजून चला. हा बरोबर. पहिलं मी कीर्तन तर आता त्याला तर टाळकरी माळकरी लागन, बाकीचे हा एवढं लागेल. ते तुमचे सवंगडी तुम्हाला आणावं लागेल त्यावेळेस. पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे जे लोक आहे की ज्यांची इच्छा होती परंतु त्यांना लिफ्ट मिळाली नाही, त्यांना हात मिळाला हात मिळाला नाही, सहारा म्हणून आपण मागे राहिले. मागे राहिलो. तुमच्याकडे एक भेकड वृत्ती पण असेल कदाचित. भेकड वृत्ती पण असू बेकार शकते. होती. कशाची बेकार होती? भेकड म्हणजे असं लोक काय म्हणतील, हा मग लोक काय म्हणतील, काय म्हणते लागले टाळ कुटायला, पण ते ऐकायचं नाही. आपले जे भावना, आपलं ठीक आहे. ध्येय. बरं का हा बंधूंनो, यांनी जी दुसरी ओळ सांगितली, सोहित साधावे. पहिली ओळ आहे मरणाआधी सावध व्हावे, आणि दुसरी होती आपले सोयीत आपली हा सोय करून जाणे. हा हा साधावे. हा साधावे, ते काय स्वार्थ चालले नाही. साधला पाहिजे. हा आणि तिसरी ओळ काय होती माऊली? तुका म्हणे असा जन्म सर्व जन्माहून उत्तम. मग आता कोणता जन्म पाहिजे? आता म्हटलं जातं पण 84,000 योनी फिरून माणसाचा जन्म पुन्हा मनुष्य होत असतो. आणि मनुष्याचा जन्म जर पुन्हा हवा असेल तर आपल्या ह्या जन्मामध्ये आपलं कर्म चांगलं असावं. चांगला असावं. परंतु मी तर काही ठिकाणी असं ऐकलं की हा मनुष्याचा जन्मच नको, कायमची मुक्ती हवी. परमेश्वराच्या दारात कायमचं हवं. कशाला इथं कशाला? संसाराचा गाडा, लोकांच्या शिव्याशाप, लोक आपली कोणत्या कोणत्या पद्धतीनं एक नाम आपलं ते बरं. हं? हा मग बाकीचं काय? आणि चौथी ओळ शेवटची अंतिम काय होती? तुका म्हणे असा जन्म सर्व जन्म होणे उत्तम. जन्म घालू नये वाय. एवढा उत्तम जन्म असून आपण जर कसं वागायला आता लागलो. तुम्ही सांगा माऊली, एवढं ज्ञान तुकाराम महाराजांनी जवळजवळ 350-400 वर्षापूर्वी दिलंय. तर तो वाया लोक का घालतात, लोक का ऐकत नाही, हा त्याला कमी काय पडतात? आजची जी परिस्थिती आहे, लोक तुकाराम महाराजांचं ज्ञान सांगण्यापेक्षा, जे महत्वाचं ज्ञान सांगण्यापेक्षा भलत्याच आध्यात्मिक कथा सांगतात आणि लोकांना वेगळ्या मार्गाने घेऊन जातात. याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलणार का? सांगा आम्हाला. आता ते काय मग ते माऊली साहेब बसा, तुम्हाला थोडीशी खुर्ची ते आले ना. थोडस बोला. काय? आणि मला हे सांगा, मला फक्त हे सांगा की हे जे प्रबोधनकार, प्रवचनकार जे व्यासपीठावर बसतात कीर्तनाच्या रूपाने किंवा प्रवचनाच्या रूपाने, ते माणसाला गाडगे बाबासारखं, तुकाराम महाराजांसारखं असं ज्ञान देण्याऐवजी भलतं ज्ञान का देतात? त्याची गरज नाही. एक महाराजांचं मी प्रवचन ऐकलं तर महाराज काय म्हणले, 20 वर्ष जागा पण चांगलं जागा. मला खटकलं. 20 वर्षात तो परमार्थ खरे काही शिक्षण घेईन कसं काय, तो 20 वर्ष काय होईन का? मग महाराज म्हणलं माझं किती वय महाराज? तर जे अरे घातला भाऊ आवड आहे संत भेटी. तो म्हणे गप बसला. म्हणलं माझं वय किती? म्हणलं 80. गप बसले महाराज. काय बरं आहे. 20 वर्ष काय करणार आहे सांगा बरं तुम्ही. मग त्यांनी काय उत्तर दिलं? कायच उत्तर दिलं? काहीतरी फेकायचं म्हणून फेके त्यात. फेके ते बस 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 बस. संत सज्जन हो बस, बाकीचं काय. मित्रांनो, आज ही थोडक्यामध्ये घेतलेली एक शेलार मिस्त्रीची मुलाखत, त्यांची ही मुलाखत आपणाला कशी वाटली जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि मित्रांनो,
जर आमचा यूट्यूब चॅनल हा सबस्क्राईब केलेला जर नसेल त्याला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी ऑल व्हिडिओवर क्लिक करा. धन्यवाद. धन्यवाद. जय रविदास. जय जय हरिदास. राम. जय तुकाराम.